हाय फ्रेंड्स, कसे तुम्ही सगळेजण? तर चला बघा, आता उन्हाळ्यासाठी आपल्याला पचायला हलकी अशी आपण आज रेसिपी बनवू. त्याच्यासाठी मी अर्ध्या वाटी इथे मुगाची डाळ बघा 2-3 वेळा पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि अशी भिजत ठेवलेली आहे. जास्त वेळ नाही, 1-2 मिनटं भिजत ठेवली तरी, सॉरी 5 मिनटं जरी भिजत ठेवली तरी होईल. जोपर्यंत आपण भाज्या वगैरे कापतोय त्याच्यामध्ये मी एक शेंग टाकते, शेवग्याची शेंग बघा मस्तपैकी अशी बारीक करून टाकते. शेंगा वगैरे टाकल्यामुळे अजून पौष्टिक ती अशी तयार होईल. तुम्हाला नसेल टाकायचे तर नाही टाकली तरी होईल. इथे मी एक बटाटा सोलून पण टाकते. बटाटा मस्तपैकी सोलून त्याला बारीक काप करून अशी मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण. जर हे तुम्हाला काहीच नसेल टाकायचं तर नुसती केली तरी ती तेवढीच टेस्टी लागते, पण अशा भाज्या टाकून केली तर अजून टेस्टी होईल. तर आता मी हे 2-3 पाण्यात धुवून घेतलेत आणि मस्तपैकी बघा गॅसवर ह्याला ठेवून आपण उकळून घेणार आहे. हे मातीच्या भांड्यामध्ये केल्यामुळे ते अजून पौष्टिक होते आणि अशी कुकरमध्ये न शिजवता अशी शिजवलेलं अजून टेस्टी आणि आपलं अजून पौष्टिक होते, की ॲसिडिटी वगैरे होत नाही. ते बघा इथं मस्तपैकी एक उकळी आलेली आहे, ती काढून घेतलेली आणि याच्यावरचा जो आता फेस येतोय तो आपण सगळा काढून घेणार. त्याच्यामध्ये ॲसिडिटी वगैरे आपल्याला होणार नाही. डाळ पचायला एकदम मस्तपैकी हलकी अशी तयार होईल. मला मस्त मीडियम गॅसवर शिजून घेऊया. मातीचं भांडं असल्यामुळे ते शिजायला कसं जास्त वेळ लागत नाही. ते गरम झालं की मस्तपैकी, जरी तुम्ही कमी गॅस ठेवला तरी ते मस्तपैकी हळूहळू 20 ते 25 मिनटात ती मस्तपैकी आपली डाळ शिजून होते. आणि कारण एकदा मातीचं भांडं गरम झालं की ते गरमच राहतं आणि त्याच्यातला पदार्थ मस्तपैकी शिजून होतो. चव पण तेवढीच चांगली लागते आणि आपल्याला पचायला पण तेवढाच तो हलका होतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने मातीच्या भांड्यात वगैरे किंवा भांड्यात, कोणत्याही तुम्ही भांड्यात जशी डाळ शिजवत जा. कुकरमध्ये वगैरे शिजवण्यापेक्षा आपल्याला वाटतं की कुकरमध्ये आपण पटकन होतं सगळं, पण ते पचण्यासाठी जड जातं. त्याच्यापेक्षा असं थोडा वेळ लागेल पण, आणि थोडा एवढा पण गॅस वगैरे आपला जाणार नाही. मीडियम मध्यम असं करून शिजवलात तर चालू शकतो. बघा आपण मस्तपैकी अशी डाळ शिजवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकला आहे अर्धा चिरून, आणि आपण ही मस्तपैकी डाळ पूर्णपणे शिजवून घेणार आहोत जोपर्यंत ती एकदम मस्तपैकी पूर्ण शिजत नाही आणि बटाटा वगैरे तिचा शिजत नाही. तर इथं मीडियम गॅसवर मी बघा 20 मिनटंच शिजवले, 20 ते 22 मिनटं. मस्तपैकी आपली डाळ ही शिजून झालेली. जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये गरम टाकू शकता किंवा साधं पाणी असं थोडं गरम करून टाकू शकता. कारण जेवढी तुम्हाला आमटी पाहिजे त्याच्यासाठी तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता. बघा मस्तपैकी ती शिजलेली आहे. तर याच्यामध्येच मी हळद टाकलेली आणि याच्यामध्ये थोडा गरम मसाला टाकलेला आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत हे ती शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. ते शिजवण्यासाठी दुसऱ्या गॅसवर आपण मस्तपैकी त्याला एक तडका देणार आहोत. तर तडका पॅनसाठी मी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. 1 ते 1.5 चमचा तेल टाका करून, आणि आपलं तेल गरम करून घेणार आहे. आता गरम तेलात आपण 1 चमचा मोहरी टाकणार आहोत. ती थोडी तडतडली की त्याच्यामध्ये बघा थोडी तडतडली की जिरं टाकायचं. इथे अर्धा चमचा मी जिरं टाकणार आहे. बघा मस्तपैकी आपलं जिरं पण तडतडलं. त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग टाका, पचायला अजून हलका होऊन जाईल. आणि याच्यामध्ये मी लसूण टेचून घेतलेले आहेत. 7 पाकल्या लसूण टेचून त्याच्यामध्ये हे टाकून द्या. मस्तपैकी असं लसणाचा तडका दिल्यावर एवढी भारी आमटी तयार होते ना, की तुम्ही नुसती आमटी पण खाल, एवढी टेस्टी चव लागते त्यांना. बघा आता इथे मी गॅसच्या साईडला करून कढीपत्ता टाकला, कारण आपला तडका तेल जास्त गरम झालंय म्हणून. आणि याच्यामध्ये कढीपत्ता आणि मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्येच आपण आता थोडं जेवढा तुम्हाला पाहिजे तर लाल तिखट तुम्ही टाकू शकता. तर मी इथे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. जे रेग्युलर तुम्ही जे लाल तिखट खाता ते तुम्ही टाकू शकता याच्यात. बघा आपला मस्तपैकी तडका तयार झालेला. हा गरम गरम असतानाच तडका तुम्ही डाळमध्ये टाकून द्या. हे बघा मस्तपैकी आपला एवढी चव त्याची भारी लागते ना, की तुम्ही खरंच परत बनवाल, एवढा मस्तपैकी आपला टेस्टी होतो. बघा मस्तपैकी आपली डाळ त्या इथे उकळते.
त्याच्यामध्ये हा आपण तडका टाकून देणार आहोत मस्तपैकी बघा. अशा पद्धतीने मस्तपैकी कलर पण आला आहे आणि त्याला तर मातीच्या भांड्यात बनवलं त्याच्यामुळे अजून ती टेस्टी आणि टेम्पटिंग होते. ते पण तडका असा मिक्स करून घ्या आणि त्याला 2 मिनटं फक्त उकळून घ्या बघा आणि आपली रेसिपी तयार होईल बघा. ती मस्तपैकी झालेलं आहे. तुम्ही कशा भात चपाती भाकरी कशाबरोबर खाऊ शकता. त्याच्यात मीठ मी चवीनुसार टाकलेलं आहे. तुम्ही थोडासा वरून गरम मसाला टाकला तरी मस्त लागेल. थोडासा फक्त गरम मसाला वरून टाकायचा आणि इथे मी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि बघा टेस्टी असा टेम्पटिंग मस्तपैकी मुगाच्या डाळीची आमटी रेडी झालेली आहे. खरंच ही खायला एवढी मस्त लागते ना की तुम्ही नुसती पण खाली एवढी भारी लागेल. मुलांना वगैरे पण तुम्ही देऊ शकता कारण आपण याच्यात कांदा वगैरे काय टाकला नाहीये. मस्त की आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही भात किंवा डाळ भाताबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. ही जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका. गावामध्ये कसं अशाच पद्धतीने साध्या पण पोटाला पचेल असं हे रेसिपी बनवतात. तर आता इथे मी गॅस बंद करून घेतला तर तरी बघा ती मस्तपैकी उकळत बसलेली कारण मातीच्या भांड्याचं हेच हे असं जरी ते गॅस बंद केला तरी त्याची गरमीने ते शिजतच असतं. म्हणून आपल्याला वेळ पण कमी लागतो आणि बचत पण होते आणि आपल्याला चव पण चांगली लागते त्या भांड्यातून केलेल्या पदार्थांची आणि आपलं रेसिपी पण चांगली होते. तर ते ह्या महागडे भांडी वगैरे आणण्यापेक्षा अशा आपण साधी साधी भांडी वापरली तरी सुद्धा आपल्याला मस्तपैकी तर बघा माझी इथे मस्तपैकी अशी डाळ आपली रेडी झालेली आहे बघा. किती वेळ मी जवळजवळ 2-3 मिनटं झाले तरी सुद्धा ती उकळते असं वाटतं. हे बघा मस्तपैकी टेम्पटिंग अशी आपली डाळ रेडी झालेली आहे. मीन्स याच्यानेच आपल्याला असं आपण याच्यामध्ये काहीच मसाला वगैरे काहीच टाकलेलं नाही तरी सुद्धा तेवढीच ती टेस्ट लागते. जर नक्की आवडली तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.